दर महिन्याला सॅलरी स्लिप आली की त्यामधून ईपीएफच्या नावाखाली काही पैसे काटलेले असते तुमच्या पगारामधून. तर ईपीएफ म्हणजे नेमकं काय आणि कोण कॉन्ट्रीब्यूट करते आणि कसा काम करते, चला बघूया या व्हिडिओमध्ये. तर ईपीएफ म्हणजे एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड, म्हणजे तुमच्या फ्युचरसाठी, तुमच्या रिटायरमेंटसाठी एक जबरदस्त सेव्हिंग प्लॅन. तर या स्कीममध्ये एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई हे दोघंही कॉन्ट्रीब्यूट करते, म्हणजे दोघंही त्यांच्या बेसिक सॅलरीचा, म्हणजे एम्प्लॉईच्या बेसिक सॅलरीचा 12% कॉन्ट्रीब्यूट करते दोघंही. आता हे समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ. तुमची बेसिक सॅलरी प्लस डिअरनेस अलाउन्स मिळून तुमचा पगार ₹20,000 आहे आणि त्यावर लागेल 12% पीएफ, म्हणजे जे ₹2,400 आहे, म्हणजे 20,000चे 12% ₹2,400 हे एम्प्लॉईच्या पगारातून डायरेक्ट कॉन्ट्रीब्यूट होईल पीएफ अकाउंटमध्ये. आता एम्प्लॉयरची बारी. एम्प्लॉयर सुद्धा 12% कॉन्ट्रीब्यूट करते. पण एम्प्लॉईचा पूर्ण 12% हे ईपीएफमध्ये जात नाही. तर त्यातले 8.33% हे जाते पेन्शन स्कीममध्ये आणि 3.67% जाते त्यांच्या ईपीएफ अकाउंटमध्ये. म्हणजे आपल्या एक्झाम्पलनुसार ₹1,767 जाते पेन्शन स्कीममध्ये आणि ₹744 जाते त्यांच्या ईपीएफमध्ये. आता ह्यावर हर वर्षी गव्हर्नमेंट इंटरेस्ट रेट बदलत राहते, पण हर वर्षी तुम्ही 7 ते 8% म्हणून समजू शकता आणि यावर कंपाऊंड इंटरेस्ट लागते, म्हणून रिटायरमेंटच्या वेळेस कॉर्पस हा खूप मोठा होतो. तर आता आपण बघूया कोणाला ईपीएफ कंपल्सरी असतो. ज्या एम्प्लॉयरकडे किंवा कंपनीकडे 20 पेक्षा जास्त कर्मचारी, म्हणजे 20 पेक्षा जास्त एम्प्लॉई कामाला असतात, त्यांना ईपीएफ कंपल्सरी असते. ज्याचा बेसिक सॅलरी प्लस डिअरनेस अलाउन्स हे 15,000 पेक्षा कमी असते, त्यांना एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड हे कंपल्सरी असते. आणि जर तुमचा पगार 15,000 पेक्षा जरी जास्त राहिला तरी तुम्ही ईपीएफ अकाउंट खोलू शकता, पण त्यासाठी तुम्हाला एम्प्लॉयरची संमती पाहिजे. आता या ईपीएफचे काय फायदे आहेत? तर ईपीएफचे असे बरेचसे फायदे आहेत. तुम्ही त्याला कोलॅटरल ठेवून लोन घेऊ शकता. रिटायरमेंटच्या वेळी एक मोठा कॉर्पस आणि एक सेफ रिटायरमेंट तुम्ही घेऊ शकता. आता या महिन्याची सॅलरी स्लिप घ्या आणि त्यामध्ये बघा की तुमचा ईपीएफ नेमका आहे किती. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचं स्मार्ट नॉलेज.